डाळत कांशांवरती हा डल्ला मारला जातोय, गरीब आणखीन विकेला लागतात अशी टीका जी आहे ती राहुल गांधींनी केली आहे. माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं त्यांना सत्तेत जायची आता घाई झाली आहे आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी जेवढं असत्य कथन करता येईल, कोणत्याही तर्कसंगत कोणत्याही ठिकाणचं प्रमाणपत्र, सर्टिफिकेट, याच्या संदर्भात एखादा रिसर्च पेपर, हे कोणताही कागद न दाखवता अशा पद्धतीने लोकांना भडकवायचं, अफवा पसरवायच्या, शंका निर्माण करायची. गाडी बनवणाऱ्या कोणत्याही उद्योगांनी या संदर्भात कोणतेही पत्र लिहिलेलं नाही आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी जेव्हा या संदर्भात निर्णय केले त्यावरही तेव्हाही मग एक जागरूक नेता म्हणून, एक जागरूक राजकीय पक्ष म्हणून तुम्ही आजपर्यंत मग काय केलं? अचानकपणे तुम्हाला या मुद्द्याच्या आधारावर लोकांची डोकी निश्चितपणे भडकवता येईल असं जेव्हा तुमच्या लक्षात आलं, तेव्हा मात्र अनेक वर्षापासून जेव्हा आपण या ठिकाणी पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयावर चूप अनेक वर्ष राहिलो आणि अचानकपणे एका सकाळी तुम्हाला असं जाणवायला लागलं की या देशामध्ये काहीतरी गडबड तो होत नाहीये ना, कोणताही पुरावा न देता अशा पद्धतीचे आरोप करण्याच्या ऐवजी काही सायंटिफिक पुरावे दिलेत. या संदर्भामध्ये त्यांनी एखाद्या लॅबमधून या संदर्भामध्ये असणारं नकारात्मक प्रमाणपत्र आणलं तर त्यांच्या मताला किंमत आहे. अन्यथा ये पब्लिक है, सब जानती है की कोण कशासाठी कोणाच्या विरुद्ध केव्हा बोलतो. दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे, आज धान उत्पादक शेतकऱ्यांनी तुमची भेट घेतली. हे कोकणातील धान उत्पादक शेतकरी होते. तुमचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे धानाचा बोनस, आणि माझा पण जिव्हाळ्याचा प्रश्न आहे धानाचा बोनस. नाही, धान बोनस दिलाच पाहिजे. 2013 मध्ये काँग्रेस सरकारने सुरू केला. मागच्या वर्षीपर्यंत आपण धान बोनस दिला. जेव्हा उत्पादन खर्च आणि बाजारभाव याच्यामध्ये फारच कमी अंतर असतं तेव्हा मायबाप सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. 2021 मध्ये जेव्हा धान बोनस द्यायला तेव्हाचं सरकार तयार नव्हतं, तेव्हाही मी सभागृहात हे विषय मांडायचो. कारण धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या काय, शेतकरी तसाच गरीब आहे, पण धान उत्पादक शेतकरी हा त्यापेक्षाही जास्त गरीब आहे. त्याचा समस्या, त्याच्या अडचणी, त्याचे प्रश्न, आणि हे समजून घेऊन धानाचा बोनस सुरू झाला. मागचा GR हा 25 मार्च 2025 ला धानाच्या बोनसचा निघाला होता. मागच्या वर्षी आपण 1592 कोटी धानाचा बोनस दिला. आणि जर तुम्ही कर्जमुक्ती जिल्हानिहाय बघितली किंवा वीज माफी जी आपण दिली ती जिल्हानिहाय बघितली तर कोकण आणि पूर्व विदर्भाच्या शेतकरी हे सारे एकत्र केले तर या राज्याच्या काही जिल्ह्याच्या जी माफी आपण देतो त्याच्या 25% आहे. म्हणजे काही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना तुम्ही त्याच्या ताटामध्ये 4 चपाती टाकता, टाकल्याच पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करू नका, त्यांना 4 चपाती टाका, पण धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटामध्ये फक्त चपातीचं चित्र टाकता कामा नये. ही मात्र काळजी सरकार म्हणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून विधानसभेत मी या अगोदर 3दा हे प्रश्न आकडेवारी सहित मांडले आणि आता 36,000 कोटीच्या कर्जमुक्तीचा जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांना फायदा होतोय, वीज माफीचा किती शेतकऱ्यांना जिल्हानिहाय फायदा होतोय. म्हणजे मी जसं सांगितलं की कोकणातल्या काही जिल्ह्यांना तुम्ही जी मोफत वीज दिली त्याचा फायदा 25 कोटी 30 कोटी आहे आणि काही जिल्ह्यांना 2200 कोटी आहे. म्हणजे धान उत्पादक जेवढे जिल्हे आहे ते 40-50 कोटीच्या वरती नाही आहे. वर्षाला त्यांना 50 कोटी आणि काही जिल्ह्यांना 2200 कोटी आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायला फक्त 1590 कोटी रुपये लागतात. म्हणजे एका जिल्ह्याची जेवढी तुम्ही वीज माफी देता तेवढे 18 जिल्ह्याच्या धान उत्पादकचा बोनस आहे. आणि म्हणून मी आकडेवारी काढली आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागच्या आठवड्यापासून मागतोय. मला विश्वास आहे की त्या भेटीमध्ये या विषयावर मी आकडेवारी सहित सविस्तर चर्चा करेन. दुसरा प्रश्न असा आहे, विदर्भामध्ये नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन मंत्री जातात, आमदार जातात, खासदार जातात, सर्व अधिकारी पण जातात. सर्वांना विदर्भातल्या सावजीची आवड असते, सावजी खावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र FD आयुक्त तुकाराम मुंढे यांचं पर्सनल मत आहे की मी सावजी खाल्लं तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहील.
नाही, असं आहे, शेवटी अधिकारवाणीनी बोलण्याचा अधिकार हा निश्चितपणे त्या विभागाचे सचिव म्हणून किंवा त्या विभागाचे प्रमुख म्हणून तुकाराम मुंडेजींना नक्कीच आहे. कारण त्या विभागाचं हेच काम आहे जे मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे, माझ्याकडे कोणती लॅब नाही आहे, माझ्याकडे त्यामध्ये काय मिक्स केल्या जाते, त्यामध्ये विषारी काही गोष्टी आहेत का, हानिकारक काही गोष्टी आहे का, आरोग्यास अपायकारक काही गोष्टी आहे का, हे एक सामान्य माणूस मधून मला कसं समजेल. ती जबाबदारी मायबाप सरकारची आहे. आणि मायबाप सरकारचे अधिकारी म्हणून जर तुकाराम मुंडेजी काही गोष्टींच्या संदर्भामध्ये कायद्याच्या चौकटीत, नियमाच्या चौकटीमध्ये त्या वस्तूच्या संदर्भातलं विश्लेषण करून जर प्रयोगशाळेच्या रिपोर्टनुसार काही गोष्टी सांगत असेल तर आपण त्याला पाठिंबाच द्यावा लागेल. शेवटी गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ कुणालाही करण्याचा अधिकार नाही. तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या. आणि मग अशा प्रसंगामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की तुकाराम मुंडेंच्या अशा कारवाईला महाराष्ट्रामध्ये सुजान जी सर्वसामान्य जनता आहे ते तर एका चांगल्या नजरेने बघताय. मी अनुभवतो, म्हणजे अनेक ठिकाणी चांगल्या नजरेने बघितलं जातं. आणि मग एखाद्या वेळी शिस्त लागली. एक TN शेषन नावाचे अधिकारी आले, त्यांनी निवडणुकीमध्ये शिस्त गावली. उद्या तुकाराम मुंडेंनी या अन्न औषधी विभागामध्ये शिस्त गावली. आजपर्यंत हा विभाग आहे का असं आपल्याला वाटायचं. पण आता लक्षात आलं की हाही विभाग में दम है. हा कधी वाटलं, जेव्हा एक अधिकारी आला. तोंडी प्रमाणपत्राला घेऊन पुढे राजकारण तापताना दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती खूप खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे. मग त्यावरती अवयव असतील इतर अशा गोष्टी आहेत. कसं बघताय याकडे? मनोज जरांगे पाटील एक सर्वसामान्य नेता आहे, तो थेट मंत्र्यांना आव्हान देतो आणि मंत्र्यांवरती अशा खालच्या स्तरावरून टीका करतो. कोण नेमकं त्यांना बळ पुरवतो? शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे. पण मत मांडताना, शब्दाचा उपयोग करत असताना समोरच्या व्यक्तीचा सन्मान किंवा त्याचं मन दुखावलं जाईल असं वक्तव्य करता कामा नये. आपली मागणी, आपली इच्छा कायद्याच्या चौकटीमध्ये मांडली पाहिजे, कायद्याच्या चौकटीमध्ये आग्रह केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक लोकप्रतिनिधींना एकत्र करून विधिमंडळ असेल, लोकसभा असेल, नगर परिषदा असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी एक सार्वत्रिक चर्चा करून त्या मताच्या मागे उत्तम तर्क उभा केला पाहिजे. पण शिवी देऊन प्रश्न सुटेल का, तर याचं उत्तर निश्चितपणे इतक्या वर्षामध्ये जो अनुभव आहे तर शिवी देऊन प्रश्न आजपर्यंत कोणाचेही सुटले नाही. जरांगेंनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज केलंय, जर कोणी प्रमाणपत्र पुन्हा देणं वाटप सुरू केलं नाही तर त्या ठिकाणी दोघांचं राजकारण आहे ते उद्ध्वस्त करून टाकू अशा शब्दात त्यांनी. ठीक आहे, त्यांनी काय वाक्य वापरले, वक्तव्य केलं, हे ते करतील. पण मला याची माहिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यापैकी दोघे तर मराठेच आहे. ते हे मराठा समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीव ओतून काम करतात. आमचे आशिष शेगारजी आहे, चंद्रकांत दादा पाटील आहे, आमचे विनोद तावडेजी आहे. यांच्यासोबत मी अनुभव घेतला आहे की या अगोदरही जेव्हा मराठा आंदोलन झालं तेव्हा सर्वच मराठा नेते कायदेशीर आणि योग्य हक्काच्या मागण्यांसाठी आग्रही असायचे, तर पुढेही आग्रही राहतील. शेवटी त्या समाजाच्या प्रगतीमध्ये राज्याचीही प्रगती आहे. मराठा समाज पराक्रमी आहे, शूरवान आहे आणि या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या प्रगतीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्वच जण मन गावून काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. प्रशांत किशोर यांची कुठंतरी नेमणूक झाली, राजकीय नेमणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्लागारपदी झाली, त्यामुळे कुठेतरी भाजप नाराज आहे अशा प्रकारच्या चर्चा आणि बातम्या ह्या सकाळी येताना दिसल्या. नाही, मला वाटतं की भाजप का नाराज असण्याचं कारण नाही, भाजपचं मन मोठं आहे. अशा शेवटी एखाद्या राजकीय पक्षाने दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या एक्सपर्टचा सल्ला घेणं यामध्ये मला वाटतं की आक्षेप काहीच नाही आहे. आता आमच्या भारतीय जनता पार्टीचा उपवर होता, वधू राष्ट्रवादीची आहे, मग उद्या असं म्हणायचं का की नाही नाही असं नातं आपण करता कामा नये.
शेवटी सल्ला घेताना, डॉक्टरकडे औषधी घेताना, वकील करताना तो कोण्या पक्षाचा आहे पाहून करत नाही, त्याची गुणवत्ता पाहून आपण करतो. उद्या एखादा डॉक्टर असाही असू शकतो की जो भारतीय जनता पार्टीचा आहे, पण उत्तम शल्य चिकित्सक असेल तर काँग्रेसचा व्यक्ती काय ऑपरेशन तिथं जाणार नाही का? तर म्हणून मला वाटतं की प्रोफेशन आणि राजकारण याच्यामधली रेषा दूर ठेवली पाहिजे. आपण लग्नामध्ये जेव्हा जातो तेव्हा काय असं पाहतो का की हा या पक्षाचा, याच्या लग्नात जायचं नाही? आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचं मन मोठं आहे. भारतीय जनता पार्टी अशा प्रसंगातून कदापिही नाराज होऊ शकत नाही. ज्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष मोदीजी आहे, जे बारामतीला जाऊन शरद पवार साहेबांचं मन भरून कौतुक करतात, त्या पक्षामध्ये असा संकुचित विचार आणि छोटं मन असू शकत नाही. आमच्या श्रद्धे अटलजींनी आम्हाला नेहमीच सांगितलं की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, और पैर की मोच और छोटी सोच इंसान को आगे नहीं बढ़ने देती. पेपर फुटी प्रकरणी जसं जो मुद्दा तापला तसंच इथेनॉलचा मुद्दा देखील तापू शकतो का? आणि भाजपला कुठेतरी एक मोठं आव्हान करू शकतो, कारण विरोधी पक्षनेते असं म्हणतात की आम्ही हा मुद्दा आक्रमकपणे लावून ठेवू, असं राहुल गांधी म्हणतात. नाही, मी पुन्हा आपल्याला नम्रपणे सांगतो की आक्रमकपणे लावण्यासाठी काही पुरावे लागतील की लागणार नाही? या संदर्भातला एखादा रिसर्च पेपर लागेल ना, या संदर्भातल्या एखाद्या लॅबमध्ये या एखाद्या संशोधकांनी, एखाद्या रिसर्चरनी याचा अभ्यास केला लागेल ना. राजकीय नेतेच जर संशोधन करायला लागले, राजकीय नेतेच संशोधक झाले, पार्टीचे कार्यकर्ते संशोधक झाले, तर मग अडचणी निर्माण होतील. मला वाटतं की या संदर्भामध्ये एखाद्यानी अभ्यासपूर्ण विवेचन केलं, या संदर्भामध्ये जगातले अनुभव दिले, या संदर्भामध्ये चायना, अमेरिका, जिथं जिथं इथेनॉल वापरलं जातं, या संदर्भातले काही रिसर्च पेपर त्यांच्या सरकारमध्ये आहे ते दिले, तर मग आपण म्हणू शकू की आमचा तर्क बरोबर आहे आणि निर्णय चुकला. पण हा काही निर्णय आज झाला का? हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा संसदेत सांगितला गेला, हा निर्णय झाला तेव्हा संसदेत या संदर्भामध्ये अभिनंदन केलं गेलं, हा निर्णय झाला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी, जे साखर कारखानदार आहे, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या शेतातून, त्यांच्या श्रमातून जन्माला आलेलं हे सोन्यासारखं उत्पादन हे जर ऊर्जा क्षेत्रात जात असेल तर तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी कौतुक केलं. मग आता एकदम यू टर्न करताना काही तर कारण सांगावी लागेल की हा यू टर्न घेताना आमच्याकडे हे रिसर्च पेपर आहे. जरांगेंची जी मागणी होती की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, 3 वेळा जरांगे मुंबईत आले, गुलाल उधळला. विशेषतः त्यांचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर होता. प्रश्न असा आहे जो नितीनने विचारला त्याचा पुरा घेऊन जातो. जरांगेंच्या सहकार्यांना किंवा त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र जवळपास 1500 वाटप झाले, व्हॅलिडिटी पण जवळपास 1500 निर्माण झाली. तुमचं किंवा माझी व्हॅलिडिटी जर आपण अप्लाय करतो तर काही त्रुटी असेल तर आपण ते डॉक्युमेंट सबमिट करतो आणि त्रुटी भरून काढतो. ही गोष्ट जरांगेला का समजत नाही? मग जरांगे असं का म्हणतात फडणवीसांना की फडणवीस म्हणजे 15 ते 20 आमदार मी पाडणार आणि जरी टीका करतात बावनकुळेंवर? मी पुन्हा आपल्याला नम्रपणे सांगतोय की असं कुणीही करू नये. सरकारशी संवाद करावा, देवेंद्रजीशी अशा शब्दाचा उपयोग करून आपण आपले प्रश्न सोडवता येईल का याचा विचार करावा. आपण आपलं मत निश्चितपणे लोकशाहीमध्ये मांडावं, मान्य देवेंद्रजींचा वेळ घ्यावा, चर्चा करावी, आग्रहपूर्वक भूमिका मांडावी की इथं सरकारने या गोष्टी करणं हे अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. तर मला वाटतं प्रश्न सुटेल. आता तुम्ही जर संवादच बंद कराल तर मग प्रश्न सुटण्याचे मार्ग, शेवटी तुम्ही गाडी स्टार्टच केली नाही आणि मनात कितीही विचार केला की मी 100 किलोमीटरचा प्रवास 1 तासात करेन, असा प्रवास होणं शक्य नाही.